नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया मायकोरायझा. मायकोरायझा म्हणजे काय? अनेक शेतकरी मित्रांना माहितीही असेल किंवा काही शेतकरी मित्रांनी ऐकलेले असेल मायकोरायझा काय आहे, पण याची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहूया. मायकोरायझा म्हणजे वनस्पतीच्या मुळावर वाढणारी आणि डोळ्यांना स्पष्ट दिसणारी मोठ्या आकाराची बुरशी असेही आपण म्हणू शकतो. ही बुरशी पिकांच्या मुळावर वाढून एक प्रकारे मुळांचा विस्तार वाढवत असते, ज्यामुळे पिकांना जास्त प्रमाणात अन्नद्रव्ये ग्रहण होतात. मायकोरायझाचे प्रकार. मायकोरायझाचे 3 प्रकार पडतात. एक्टोमायकोरायझा म्हणजे मुळांच्या वर वाढणारा, एंडोमायकोरायझा म्हणजे मुळांच्या आत वाढणारा आणि एक्टॅन्डोमायकोरायझा म्हणजे मुळांच्या आत व बाहेर अशा दोन्ही पद्धतीने वाढणारा. मायकोरायझा आपल्या पिकांमध्ये कोणते कार्य करतो? तर पिकांना पोषक तत्वे मिळवून देणे, जमिनीतील रोगकारक घटकांच्या म्हणजे जी हानिकारक बुरशी असते त्यांच्यापासून आपल्या पिकांचे संरक्षण करते, पिकांना पाण्याचा ताण पडू देत नाही, पिकांना पोषक तत्वे मिळवून देण्यात मदत करते, तसेच जमिनीतील जो स्फुरद म्हणजेच फॉस्फरस आहे जो नॉन सोल्युबल फॉर्ममध्ये आहे त्याला सोल्युबल फॉर्ममध्ये आणून पिकांना उपलब्ध करून देतो. मायकोरायझा पिकांना देण्याच्या पद्धती. तर पहिले तर मायकोरायझा आपण ड्रीपद्वारे देऊ शकतो. ड्रीपद्वारे देण्यासाठी 100 ग्राम एकरी 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून ड्रीपद्वारे सोडण्यात यावा. नंतर आपण बेसल डोसमध्ये ग्रॅन्युलर प्रकारचा मायकोरायझा देऊ शकतो. 4 kg पर एकरी प्रमाण आहे. ऊसासाठी हळद, अद्रक अशा पिकांसाठी 8 किलो एकरी हे प्रमाण आहे. तर आपण मायकोरायझा आपण कोणत्या कोणत्या पिकांना देऊ शकतो? तसं तर मायकोरायझा सर्व पिकांना देऊ शकतो. जसे की ऊस, कांदा, कापूस, अद्रक, सर्व प्रकारचे तृणधान्य, कडधान्य, फळबागा असतील, भाजीपाला असतील, या सर्व प्रकारच्या पिकांना आपण मायकोरायझा देऊ शकतो. मायकोरायझा हा कोणत्या पिकांना देऊ नये? तर मायकोरायझा हा क्रुसिफेरस या फॅमिलीतील सर्व पिकांना देऊ नये, कारण क्रुसिफेरस या फॅमिलीतील पिकांची मुळे ही मायकोरायझासोबत सहजीवी संबंध बनवू शकत नाहीत. जसे की ब्रोकोली, पत्ताकोबी, फ्लावर, टर्नलीफ, मोहरी या पिकांना मायकोरायझा देऊ नये. बाजारामध्ये उपलब्ध असलेले चांगल्या प्रतीचे मायकोरायझा. टाटा कंपनीचा रॅली गोल्ड म्हणून येतो, धानुका कंपनीचा मायकोर म्हणून येतो, दयाल कंपनीचा धरती गोल्ड म्हणून येतो, मेगमनी ग्रुपचा मेगा मायकोर म्हणून येतो. हे सर्व चांगल्या क्वालिटीचे बाजारात उपलब्ध असलेले मायकोरायझा. याच्या व्यतिरिक्त आपल्याला जो आपल्या बाजारपेठेत मिळेल चांगल्या क्वालिटीचा तोही आपण वापरू शकता. तर आपल्याला मायकोरायझा हा बाजारामध्ये 180 ते 250 रुपये किलो याप्रमाणे बाजार आपल्याला उपलब्ध होईल. मायकोरायझाबद्दल काही महत्त्वाची माहिती. मायकोरायझा हा पाणी साचलेल्या ठिकाणी वापरू नये, जसे की भात शेतीमध्ये. मायकोरायझाचा वापर केल्यानंतर 5 दिवसाच्या आतमध्ये बुरशीनाशकाची आवळणी किंवा फवारणी करू नये. मायकोरायझाचा वापर पिकांना खाद्य देण्याच्या आधी 6 ते 8 दिवस आधी केल्यानंतर चांगला रिझल्ट दिसून येतो. दिलेली माहिती चांगली वाटली असल्यास आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.